तव शुभाशिष मागे। नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्वातंत्र्य दिन हा देशभरात मोठ्या आनंदात आयोजित केला जातो। खेड पोलीस स्टेशनमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते गुलाबांच्या फुलांचं देखील वाटप करण्यात आलं। जांतराजा युवा मंडळ सुपे सातकरवाडी यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून लहान मुलांना शालेय साहित्य व स्पोर्ट ड्रेस कोड देण्यात आले। यावेळी अरुण शेठ सांभारे, मृण्मय काळे, अनुराग जैन, मच्छिंद्र सातकर, प्रकाश मोहड, बबन शिंगाडे आदी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। खेड तालुक्यातील क दर्जा प्राप्त झालेले कुंडेश्वर देवस्थान येथे झालेल्या पिकअप अपघातात आणखी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय। मृतांचा आकडा आता 12 झाला आहे। गावकरी मात्र आक्रमक झाले असून नवीन हॉस्पिटलची मागणी केली आहे। त्यासाठी पाईटगाव कडकडीत बंद करून श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली आहे। मुंबईमधील सायन येथे सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर येथे पावसाने रस्ते भरले आहेत। नागरिक व वाहने मात्र वाट शोधत प्रवास करतात। अनेक वाहनं पावसामुळे बंद पडली असून चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। कोल्हापूर महापालिकेत फायरमॅन म्हणून 32 वर्ष धडाडीची सेवा बजावणारे खेड तालुक्यातील सुपे सातकरवाडी येथील भूमिपुत्र भगवंत बबन शिंगाडे यांना साहसी व उत्कृष्ट सेवेसाठी स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे त्यांचे खेड तालुक्यातून मोठं कौतुक होतंय। पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे जबर मारहाण करणं, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणं, जीवे मारण्याची धमकी देणं, दहशत निर्माण करणं, शांतता भंग करणे अशा व्यक्तींविरुद्ध मोहीम राबवली जाते। या कारवाईमध्ये वाळद गावातील सध्या राहणारे चांडोल येथील प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओहाळ यांच्यावर 6 जबरी गुन्हे आहेत। सराईत गुन्हेगार धोकादायक असून त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत 1 वर्षांची कारवाई खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केली। मुंबईमध्ये 14 ऑगस्टपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। गोरेगाव, चेंबूर, सायन, प्रतीक्षा नगरमधील रस्ते पाण्याखाली गेलेत। 3 दिवस मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय। प्रशासनाने देखील सतर्क राहण्याचे आदेश नागरिकांना दिले आहेत। एकीकडे देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी विनोद पवार या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं जलसमाधी घेतली आहे। ही घटना केवळ दुःखद नाही तर राजकारणासाठी अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक आहे। आढळखुर्द पुनर्वसन नवीन गावठाण रस्त्याची गेल्या 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती, परंतु प्रशासनाने दिरंगाई केली। जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्ट टोळीत सामील न होता तत्काळ जिगाव प्रकल्पातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि पवार कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानं या कुटुंबाला मदत करावी। प्रकल्पग्रस्तांना वर्षानुवर्ष त्यांच्या हक्काचा मोबदला का मिळत नाही? माझ्या मतदारसंघ कुकडी प्रकल्पासह राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे। शेतकऱ्यांनी आपला जीव दिल्यानंतर सरकारला जाग येणार का? अजून किती दिवस सरकार असंच उदारपणे वागणार? आताच्या लोकशाहीपेक्षा मग हिटलरशाही किंवा इंग्रज काय वाईट होते असा सवाल आता नागरिक विचारत आहेत। खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करूनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कमरेत डीवायएसपी अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे। याची गंभीर दखल घेऊन शासनानं या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी। मुख्यमंत्री काय झोपी गेलेत का? या घटनेमुळे नागरिक आता आक्रमक झाले आहेत। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।